आपण आतापर्यंत काय करत होतो, तोंडी बोलत होतो, मॅडम पण येस येस म्हणत होते, कोणी असो, आम्ही फक्त तुम्हाला ब्लेम करत नाही, कोणी असो येस येस म्हणता, आम्ही त्याच्यातलेच आहेत, बरोबर. पण मित्रांनो, कागदपत्रे आपण हे तयार केलं, याच्यामध्ये अजून जे मुद्दे असतील आपण टाकू, हे मॅडमला देऊ आणि पोच घेऊ, कारण अतिशय मुद्दे सुद्धा आहे सगळं, अजून याच्यामध्ये ऍड करून डायरेक्ट देऊन आणि पोच घेऊन ह्या सगळ्या गोष्टी पुढच्या आराखड्यामध्ये यायला पाहिजे, असं म्हणून आपण तोंडी म्हटलं ना, उद्या गेलं, संपलं खेळ. पुढचा मुद्दा आहे, तिसरा मुद्दा आहे, आपण प्रत्येक वर्षी दरवर्षी गावांसाठी आपण पैसा निधी दिला जातो, बरोबर. त्याच्या संदर्भातला हा विषय आहे. गावांना पैसा निधी देतो आपण, प्रत्येक वर्षी वेगवेगळा निधी दिला जातो. 5 वर्षामध्ये तो काय दिला असेल, किती किती दिला जातो तो निधी, 5 वर्षामध्ये किती दिला जातो, लोकसंख्येवर असतो, बरं ठीक आहे. तर ह्या पैसा निधीतून गावातील जे नवीन रस्ते बांधणे किंवा जे जुने रस्ते झालेले आहेत त्याची डागडुजी ही या पंचवार्षिक मध्ये दरवर्षाच्या कामामध्ये व्हायला पाहिजे, जिथं जिथं गरज आहे तिथं. आमचा तिसरा मुद्दा आहे, महत्वाचा मुद्दा आहे. आपण त्यानंतर चौथा मुद्दा आहे की स्मशानभूमी जो विषय आहे त्याचा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. म्हणजे काय, तर जिथं स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या बाजूला टाकी असायला पाहिजे पाण्याची, कारण भर उन्हाळ्यामध्ये पाणी भेटत नाही हो, ट्रॅक्टरने पाणी घेऊन जावं लागतं, मग ते बाकीचं सगळं विधी उरकावं लागतो. तिथे टाकी असायला पाहिजे. तिथून तिथपर्यंत जिथं आपलं जलजीवन मिशन किंवा विहीर आहे तिथून त्या टाकीपर्यंत प्रत्येक गावाला, 3 गावांना म्हणतो, हे व्हायलाच पाहिजे इथून पुढे 3 गावांना. हो, तर त्या विहिरीपासून त्या टाकीपर्यंत पाणी आपलं पाईपलाईन असायला पाहिजे, तिथं बसण्याची व्यवस्था असायला पाहिजे क्लिअर कट. पावसाळ्यात जर असं काही झालं तर अशा शेड वगैरे असायला पाहिजे. सर्वांगीण विकासासाठी 3 गावांना सुसज्ज अशा स्मशानभूमी बांधल्याच गेल्या पाहिजे, महत्वाचा विषय आहे. त्यानंतर 5वा विषय आहे स्मशानभूमीच्या बाजूला जी बैठक व्यवस्था. आपण बऱ्याच गावांमध्ये बघतोय असं स्टेप बाय स्टेप ती स्मशानभूमी, 5वा मुद्दा आहे हा. आणि तिथं पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था असायला पाहिजे. 6वा मुद्दा महत्वाचा आहे. आता लवदादाने सांगितलं की पाण्याचा जो मुद्दा आहे, गावामध्ये पिण्याच्या पाण्याची का बरं क्लिअर व्यवस्था होत नाही, स्वच्छ पाणी का भेटत नाही आपल्याला, ते भेटण्यासाठी आपण काय करू शकतो, करायला पाहिजे काहीतरी. आपण आपल्या या निधीतून आता 16 वित्त आयोग जे सुरू होतंय, या 16 वित्त आयोगाचाच हा आराखडा आपण तयार करतोय. 16 वित्त आयोगाचे मला वाटतं 2-3 कोटी रुपये 100% येतील असा माझा अंदाज आहे. त्याच्यामध्ये आपण पिण्याच्या पाण्याचे ठिकठिकाणी एक 5-6 किंवा 10-12 घरं मिळून एक फिल्टर टाकायला पाहिजे, जिथं आपण पाईपलाईन टाकलेली आहे. म्हणजेच आरोग्याचा जो विषय आहे तो पण कमी होऊ शकतो. म्हणून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही व्हायलाच पाहिजे. याच्यानंतर जर पिण्याचं पाणी खराब आलं, तरुण मित्रमंडळ आपल्याला याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपण बोलतो इथं येऊन काहीतरी वाटेल ते बोलायचं, पण आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही. खरंच आपलं पण चूक आहे, आपण लक्ष द्यायलाच पाहिजे. इथून पुढे कुठलंही काम असू दे, 10 रुपयाचं काम आलं ते 10 रुपयाचं काम कसं झालं ते सांगा, होत नसेल लगेच तिथं आपण विरोध दर्शवायला पाहिजे. हो. त्यानंतर 7वा मुद्दा आहे गावातील सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासंदर्भात. आता पावसाचं पाणी जे आहे, काय ठिकाणी गटारी वाहत आहेत, कोणाच्या घरात घुसतंय, काय होतंय. मागच्या पंचवार्षिक मध्ये काम केलं पेसामधून, काही नाही, कुठेतरी 2-3 ठिकाणी टाकलं, बाकीचं काहीतरी झालं, बरोबर. त्याच्यामुळं सांडपाणी, गावातील सांडपाण्याची व्यवस्था ही 3 गावांमध्ये क्लिअर कट बघून, कुठं उतारायचा व्यवस्थित विचार करून हा पण विषय व्हायला पाहिजे पुढच्या आराखड्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे, आता एका दादाने सांगितलं की सौर दिवे टाकलेले आहेत पण त्याला लाईटच नाही आहे. पण याचं एक मुद्देसूद मॅडमांना पण माहीत आहे की हा जो निधी येतो, या निधीतून त्याची देखभाल करायची असते, मेंटेनन्स करायचं असतं. जिथं लाईट नाही, जिथं बल्ब नाही, जिथं ट्यूब नाही, तिथं बल्ब टाकणं, ट्यूब टाकणं, हे मेंटेनन्स ह्या पैशातून करायचं असतं. पण हे करत नाही, काहीच करत नाही. हा, आणि किमती या मुद्दे सुद्धा असायला पाहिजे. गावातील स्ट्रीट लाईट आणि सौर दिवे याची क्लिअर देखभाल प्रत्येक. आणि बरं का सर, एक विनंती आहे, जे आपण बल्ब किंवा लाईट बसवतो त्याची आपल्या घरातला 100चा बल्ब घेतला तरी त्याच्यावर वर्षभरची गॅरंटी असते. मग यांच्याकडे त्या गॅरंटी का असत नाही असं? बरोबर मुद्दा आहे. तर ग्रामपंचायतीला ही आमची विनंती राहील, सगळ्या ग्रामस्थांची की जे बिलं लावतात, ऍटलिस्ट थोडंसं सद्विवेक बुद्धीचा विचार करावा की बल्ब जर 10 रुपयाचा तुम्ही 40 रुपये लावत असाल तर तसं काही करू नका. क्लिअर आम्ही इथून पुढे बिलं पण आपण बघत चला, प्रत्येक मीटिंग मध्ये बिलं बघत जाऊ आपण. आणि दादांनी सांगितल्याप्रमाणे ते जे ॲप आहे त्या ॲपमध्ये सगळंच इन्स्टॉल केलेलं राहते. मॅडम, आमची विनंती राहील, तुमच्या ग्रामपंचायतमधले जे कर्मचारी आहेत त्या वेळेला ते बिलं आणि ते फोटो योग्य वेळी अपलोड व्हायला पाहिजे. अन्यथा मागच्याच महिन्यामध्ये एक कारवाई झाली नागपूरमध्ये,
पूर्णच्या पूर्ण ग्रामसेवक सरपंच सगळ्यांवर 5 वर्षासाठी कारवाई झाली. डायरेक्ट निलंबित करण्यात आलं का? त्यांनी डुप्लिकेट बिलं त्याच्यावर टाकले. बिलं नव्हते, त्यांनी असेच बिलं बनवले आणि बिलं टाकून दिलं. असं होता कामा नये. क्लिअर कट बिलं यायला पाहिजे. त्यानंतर 9हा मुद्दा आहे ग्रामपंचायत कार्यालय व सार्वजनिक सभागृहांच्या सुविधांबाबत. आता आपण जी मीटिंग दरवेळेस घेतो तर आपल्या ग्रामपंचायतीच्या बाजूला ग्रामपंचायतीसाठी तुम्ही 2-3 वेळा डागडुजी केली, नूतनीकरण केलं, पण त्याच्याच बाजूला एक चांगला मोठा हॉल बांधा. ग्रामपंचायतीला लागूनच असा सुसज्ज हॉल बांधा. प्रत्येक गावागावात हे हॉल झालेले आहे. मी एक अभ्यास करून थोडंसं केलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये हे हॉल झालेले आहे. सुसज्ज असे हॉल असायला पाहिजे, बैठक व्यवस्था असायला पाहिजे, 50-100 खुर्च्या असायला पाहिजे. जसं सरांनी सांगितलं की खुर्च्या सुद्धा नाही हो आपल्या इथं. एक 500-1000 खुर्च्या पाहिजे. सगळे नागरिक महिला या खुर्च्यांवर बसायला पाहिजे. असं एक तिथं हॉल आपल्या ग्रामपंचायतीच्या बाजूला पुढच्या पंचवार्षिकच्या आराखड्यामध्ये बांधलाच गेला पाहिजे. तिथंच बसून आपण सगळे असं इथं बसून नाही करणार, ग्रामपंचायत जवळच करणार. बरं का सर, एक मिनिट. ग्रामपंचायतचा विषय निघला म्हणून सांगतो, अधिकारी हे उशिरा येतात आणि आपले शेतकरी वर्ग कसा, म्हणजे अधिकाऱ्यांना सुद्धा पण टायमिंग पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं टायमिंग पाहिजे. हे टायमिंगवर हजर राहत नाही, त्याच्यामुळे ती पण मॅडम आपण पण कर्मचारीच आहे. मी पण ॲज कर्मचारी म्हणूनच आहे. मी फक्त आज सुट्टीवर आहे. आम्हाला सुद्धा तिकडे डायरेक्ट टायमिंग दिलेले आहे. ज्या दिवशी आले नाही JP गावी साहेबांना डायरेक्ट घोडा लावता. खोटं नाही सांगत. डायरेक्ट आमची तक्रार कलेक्टरपर्यंत होते. मला कारण दाखवा नोटीस निघाले. 2 वेळेस रोशीला गेलो म्हणून मला डायरेक्ट कलेक्टरने उभे केलं होतं. 15 दिवसाचं माझं पेमेंट गेलं नव्हतं. मागच्या 3 महिन्यापूर्वीची गोष्ट सांगतोय मी, एकदम खरं सांगतोय. तर इथं पण आपलं हे तुमचं हे आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला 26 कर्मचारी जवळपास नेमलेले आहेत. त्या कर्मचाऱ्यांचं क्लिअर कट इथं तुमचं म्हणणं आहे. मी एक ग्रामस्थ म्हणून बोलतोय आधीच. मी आपल्या डिपार्टमेंटचा माणूस म्हणून बोलत नाही. इथं असलेले जे कर्मचारी आहेत, तलाठी असो, ग्रामसेवक असो, कृषी सेवक असो, आरोग्य विभाग असो, त्याच्यानंतर वनरक्षक असो, सर्व शिक्षक वृंद असो, तुमचं कर्तव्य आहे. तुम्हाला इथं नेमलेलं कशासाठी आहे की ड्युटी बजावते, त्याच्या बदल्यात शासन आपल्याला पगार देते. त्याच्यामुळं ही ड्युटी सुद्धा तुम्ही बजावणं तेवढंच. मी एक कर्मचारी म्हणून पण बोलतोय आणि म्हणून पण बोलतोय. तुमची प्रामाणिक ड्युटी पण व्हायला पाहिजे. आणि हा जो मुद्दा उपस्थित केला, आमचे जे मंडळी येतात, अचानक येतात, कोणी नसतं, काही नसतं, तुम्ही वाढ ठरवून द्या. आमचं सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही 7 दिवस येऊ नका, काय हरकत नाही, पण 2 दिवस क्लिअर करते. त्या दिवशी सकाळी 10 ते 6 तिथं बसायला पाहिजे. जर बसले नाही तर आम्ही रिस्तर त्याची व्हिडिओ शूट काढून कलेक्टरला, CO ना सगळ्यांना पाठवणार आणि रिस्तर कारवाई करायला लावणार.